चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण आपला पेपर नंबर 5 चं पूर्णपणे सोल्युशन पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवात करू। पहा काय, चला आपण आपला क्वेश्चन वरती पहा। क्वेश्चन काय आपला, काय रे 1155 भागिले किती 35 आहे। का कसं करायचं, अगोदर मांडणी व्यवस्थित जमली पाहिजे। काय रे मांडणी व्यवस्थित जमली पाहिजे। का काय मांडणी आपली अगोदर 1155 काय रे भागिले 35, करेक्ट, भागिले काय 35। आता पहा शेवटला 5 आहे, वरती पण 5 आहे। कशाच्या कसोटीमध्ये 5 च्या 5 ने दोघांना पण भाग देऊन टाका। चला तिकडे काय आधी काटे द्यायची, इकडून काय म्हणते -48 देऊन टाकतो डायरेक्ट। अगोदर यांचा भागाकार करून घ्या। किती रे 5 7 35 पुन्हा 5 दुने 5 3 15 5 1 आता 7 ने भाग द्या त्याला। 7 1 7 7 दुने 7 3 21 किती राहिले रे परत 2 7 3 किती 21 किती आले रे 33 आणि हा किती वजा 48। मग मला सांगा 33 मधून 48 किती, म्हणजे काय रे मोठ्या मधून लहान वजा करायची। चिन्ह काय, एकाला अधिक एकाला वजा आहे, म्हणजे काय विरुद्ध चिन्ह आहे। विरुद्ध चिन्ह आल्यावर काय करतो आपण वजाबाकी करतो, मोठ्या संख्येचे चिन्ह देतो, म्हणजे काय वजाबाकी होता। मग 48 मधून 33 वजा करायचे आणि चिन्ह करून घ्यायचं रे मोठ्या संख्येचं, म्हणजे वजा कर। दोघांची वजाबाकी 5 1, तुमचं उत्तर किती आलं रे वजा 15 आहे का वजा 15 याच्यामध्ये। चला वजा 15 पा खायचं काय 4 नंबर एक्झाम्पल आपलं पा काय रे वर्गमुळामध्ये 65 चा वर्ग वजा काय रे 16 आहे। पा एकदम सोपं आहे, कसं करायचं काहीच नाही करायचं। पा बाहेर काय दिसतंय वर्गमूळ, आत काय दिसतो संख्येचा वर्ग। वर्गमुळामध्ये जर वर्ग असेल तर दोन्ही काय होतात रे कॅन्सल होतात। काय होतात कॅन्सल, म्हणजे काय हे वर्गमूळ आणि हे वर्ग काय झाला कॅन्सल झाला। तुमच्याकडे राहिले काय खाली फक्त 65, काय राहिला खाली 65 आणि वजा काय रे 16। पा एवढं सिंपल झालंय। कर दोघांची वजाबाकी, किती वजाबाकी 65 मधून 16 गेले किती राहिले 49, किती राहिले रे 49, करेक्ट। 65 मधून 16 गेले 49 राहिले। चला समजते सर्वांना। चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण। पहा क्वेश्चन नंबर 5 आपला काय क्वेश्चन आहे, बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे, रांगेवरील बैठक व्यवस्था। पहा क्वेश्चन काय, 6 मुले एका रांगेत बसले असून कपिल असं तुमच्या डावीकडे व राहुलच्या उजवीकडे। ओके, तसेच अमोल हा राहुलच्या डावीकडे असून अमोलच्या डावीकडे निखिल आहे। सर्वात उजवीकडील टोकाला प्रवीण आहे, तर रांगेत डावीकडून तिसरा कोण। ओके, एकदम बारीक क्वेश्चन आहे, कस सॉल्व्ह करायचं। मांडणी व्यवस्थित करायची। काय एका रांगेत 6 मुले, बर काय कपिला सचिनच्या डावीकडे। का ज्यावेळेस त्याने सांगितलं कुठं पाहतात पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे, त्यावेळेस डायरेक्ट पूर्वेकडे पाहतो असं, उत्तरेकडे पाहतो असं अजून करायचं। त्या उत्तर दिशेमध्ये काय सांगितलं कपिला सचिनच्या पुढे, सचिनच्या पुढे डावीकडे, तो वरती पाहतोय उत्तर दिशेकडे, करेक्ट। ज्यावेळेस तो उत्तरेकडे पाहतो डावी दिशा कुठं आपल्या डाव्या हाताला, उजवी दिशा कुठं उजव्या हाताला। मग 5 सचिन, सचिनच्या काय रे डावीकडे काय कपिले, डावीकडे काय कपिले, बरं कपिले डावीकडे। बर पुढे वाचा काय रे राहुलच्या उजवीकडे व राहुलच्या उजवीकडे कोण कपिल, कपिल कोणच्या उजवीकडे राहुलच्या, राहुलच्या उजवीकडे। बर पुढे वाचा तसेच अमोल हा राहुलच्या डावीकडे, राहुलच्या डावीकडे कोण रे अमोल। पहा मांडणी व्यवस्थित करायची, काहीच नाही एकदम सिंपल आहे। ओके, नंतर काय रे अमोलच्या डावीकडे कोण आणखी निखिल, अमोलच्या डावीकडे कोण रे निखिल, निखिल। त्यांनी विचारले काय रे आपला की 6 जण मिळते। ओके, आणि सर्वात उजवीकडे टोकला। आता पहा हे कोणतं टोक असतं रे डावं, ते कोणतं उजवीकडे। ओके, कोणत्या उजवीकडे टोकाला कोण आहे प्रवीण, कोण आहे रे प्रवीण। ओके पहा किती जण सांगितलं आपला 6 जण बसले का 6 जण सांगितले, आपले डायग्राम व्यवस्थित बसले। आता पहा क्वेश्चन काय विचारलं, तर रांगेत डावीकडून तिसरा कोण, आता डावी साईड कुठून रे ही साईड डावी, इकडून तिसरा कोण 1 2 3, तिसरा कोण रे आपला राहुल। मग याचं उत्तर काय आलं राहुल। एकदम सिंपल क्वेश्चन आहे। ओके सगळं जमला पाहिजे। चला पहा खालचा क्वेश्चन। ओके, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, मला टाकायचा आहे कमेंट मध्ये। ओके चला पुढचा पाहू आपण। चला पहा पुन्हा काय आलं रे, पुन्हा गुणाकार भागाकार आला। पहा पुन्हा काय आला गुणाकार भागाकार आला। ओके, याला कसं करायचंय डिजिटरूट नावाची मेथड आपण वापरू शकतो। तुम्हाला शिकवलं मी डिजिटरूट म्हणजे काय रे, हे पहा हा नंबर आहे, या नंबर म्हणजे हा एक डिजिट आहे, हा एक डिजिट आहे, म्हणजे काय अंक आहे। ओके, या अंकांची काय करायची रे बेरीज, किती येईल 8 अधिक 0 किती येईल रे 8, म्हणजे डिजिटरूट किती झाला 8, किती झाला रे या 8। ओके किती झाला 8 झाला, करेक्ट। पहा आता नंतर पुढे काय रे 15 आहे, 15 म्हणजे किती 5 आणि 1 6, याचा डिजिट किती झाला 6 झाला। भागाकारामध्ये किती रे 100, 100 चा डिजिट किती 1। ओके आता पहा 8 गुणिले 6 किती रे, 8 गुणिले 6 48, 48 म्हणजे किती रे
8 आणि 4 12, 12 म्हणजे किती 3, 12 म्हणजे किती 3, करेक्ट. आता पहा 12 म्हणजे 3, भागाकारामध्ये किती आहे 1, 3 भागिले किती रे 3. याचं उत्तर किती आलं पाहिजे आता 3. पहा आता इथं किती आहे 9, इथं किती आहे 9 2 11 आहे, 11 म्हणजे 2, याचं 9. पहा 2 ने किती रे 3, करेक्ट. 2 2 4, म्हणजे उत्तर किती आलं, ज्याचा डिजिट 3 आला त्याचं उत्तर आलं. फास्ट मध्ये काढू शकतो आपले कन्सेप्ट माहित असेल तर. पहा आता खाली काय रे 8वा अंडर रूट मध्ये 28 0 9. पहा म्हणजे कशाचा वर्ग आहे शोधणं आपल्यासाठी गरजेचं आहे. पहा वर्ग कसा सोडवायचा, काय रे 28 0 9, हा कशाचा वर्ग आहे, कसा काढायचा, काहीच नाही. यासाठी तुम्हाला 1 ते 9 पर्यंत वर्ग माहित पाहिजे आणि त्या वर्गाच्या एकक स्थानी कोणत्या संख्या आहे त्या माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा वर्ग बाजूने काय करायचं रे, शेवटच्या दोन संख्या घ्यायच्या. बरं कोणत्या घेतल्या 0 आणि 9. ओके, मग मला एक सांगा सगळ्यात शेवटला एकक स्थानी कोणाच्या वर्गाच्या शेवटी 1 ते 9 मध्ये 9 आहे, एकाच्या आणि 3च्या आणि 7च्या, कोणाच्या 3च्या आणि 7च्या एकक स्थानी काय 9 आहे, करेक्ट. पहा याचं काम झालं आपलं. आता पुढे किती आहे रे 28 आहे. 28 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती रे 5, कोणती रे 5. मग हा किती झाला 53 आणि 57, दोन्ही पैकी एकाचा वर्ग असेल. सर नेमका कशाचा वर्ग एकच शोधायचं, काहीच नाही करायचं. किती आलाय 5, 5 च्या पुढची संख्या 6, 5 गुणिले 6 किती रे 30, किती 30. मग ही संख्या 30 पेक्षा मोठी का लहान आहे रे, लहान आहे. मग हा लहान संख्येचा वर्ग कितीचा, मग हा 53चा. पहा हा कितीचा वर्ग आला रे 53चा आला, बरोबर. पहा बरोबर काय वजा 9 अधिक x हा काढायचा आहे. याचं इथं काही काम आहे का, ह्याचे भाऊबंद घर कुठे इकडे, मग त्याला इकडे आणावं लागेल ना. पण इकडे याच्याने काय होणार, चिन्ह बदलणार, प्लस मायनस इकडे काय होणार तो प्लस होणार, इक्वल टू काय रे काय असेल ते क्वेश्चन मार्क. ओके चला दोघांची बेरीज करा आता किती रे 53 अधिक 9 62, करेक्ट. आय ऑप्शन मध्ये आपला 62 आहे, हे त्याचं उत्तर. समजला वर्ग कसा काढायचा वर्ग मग. ओके चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पहा आता टॉप पॉईंटचा भागाकार आहे आपल्याकडे. ओके हा अप्रॉक्सिमेटली वाक्य आहे आपल्याकडे, काय नाही 16.107 करेक्ट. खाली काय रे 2300. भागाकार करायचा मी तुम्हाला काय शिकवलं. पहा इथं पण 3 पॉईंटची गरज आहे, खाली पण 3 पॉईंटची गरज आहे. पूर्ण संख्या करण्यासाठी करून घ्या पूर्ण संख्या. किती होईल रे 161 07, इकडे किती रे 23 0 0, 3 पॉईंट करेक्ट. आता पहा भागाकारामध्ये 2 पॉईंट, वरती 2 पॉईंट द्यावा लागेल की नाही आपल्याला. मग हे 2 पॉईंट घालण्यासाठी आपण काय केलं, इथं 2 0, इथं 2 झाल्यानंतर पॉईंट दिला आपण, करेक्ट. आता 23 नी भागावर 23चा पाडा किती रे, किती 3 7 21, म्हणजे 23 7 किती रे 161. ओके पुढे किती 0.7 आहे, अप्रॉक्सिमेटली उत्तर किती असणार आहे 7 असणार आहे. किती असणार आहे 7 असणार आहे, करेक्ट. पॉईंट मध्ये थोडे पुढे जातात पण इथे फक्त 7 सगळीकडे दिले. अप्रॉक्सिमेटली किती असणार आहे 7 असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर. चला पुढे पहा, चला पुढे पहा काय रे. पहा पुन्हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आला, काय बैठक व्यवस्थेचा. काय 5 जण एका रांगेत बसले. ओके हे हा डीच्या डावीकडे व सीच्या उजवीकडे आहे, ही हा डीच्या डावीकडे व बीच्या उजवीकडे आहे, तर मध्यभागी कोण. आता या क्वेश्चन मध्ये दिशा दाखवली का आपल्या कुठे, कुठेच नाही. मग उत्तरेकडे पाहतोय असं अजून करून चालायचं आणि त्याप्रमाणे आपली हे ठरवायचं. चला ये हा बीच्या कुठे आहे रे डावीकडे, मग पहा ये इथे तो काय बीच्या डावीकडे, बीच्या काय डावीकडे, करेक्ट. चला आणि सीच्या काय रे उजवीकडे कोण ये, सीच्या कोण ये उजवीकडे, करेक्ट. पहा आता ही हा डीच्या डावीकडे, ही हा डीच्या पुढे डावीकडे आहे व बीच्या पुढे उजवीकडे, कोण रे बीच्या पुढे उजवीकडे आणि डीच्या पुढे रे डावीकडे, डीच्या पुढे डावीकडे. पहा किती जण आहे 1 2 3 4 5 बसले का 5 जण. ओके चला तर मध्यभागी कोण आहे, आता पहा इकडून 2 इकडून 2, मध्यभागी कोण रे बी. मग याचं उत्तर काय समजतं सर्वांना, समजतंय का बी. चला पाहू पुढं. चला पुन्हा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन रांगेचा, हा तुम्ही सॉल्व्ह करता 10 नंबरचा क्वेश्चन, मला कमेंट मध्ये आन्सर द्यायचे. चला आपण 13 नंबरचा क्वेश्चन पाहू, काय चालेल. चला पहा काय किशोर हा उजवीकडून 10वा व त्याच रांगेत विजय हा डावीकडून 20वा आहे. ओके जर त्याने आपोआप जागा बदलला तर विजय आता डावीकडून 25वा होतो, तर रांगेत एकूण मुलं किती. पहा एकदम भारी क्वेश्चन आहे, पेपरला पडण्याचे सगळ्यात जास्त चान्स त्या क्वेश्चनचे असतात. पहा कसं सॉल्व्ह करतात, काहीच नाही त्याचं मांडणी व्यवस्थित करायची. पहा किशोर उजवीकडून किती आहे 10वा, उजवी दिशा कुठून आपल्या उजव्या हाताकडून किती रे किती आहे तो 10वा, कोण आहे तो किशोर आहे. 10वा आहे म्हणजे त्याच्या उजव्या साईडला मुलं किती रे, उजव्या साईडला मुलं किती 9, इकडे किती मुलं 9, तो 10वा आहे म्हणजे या रेषेची किंमत किती 1 आहे.
ओके पहा आता त्याच रांगेत विजय डावीकडून किती आहे रे 20 आहे. डावी दिशा कुठं इथं, तो कुठं येतो माहित नाही म्हणून आपण अशी डायग्राम बघू. कोण आहे विजय, कितवा येतो 20 म्हणजे इकडे किती मुलं रे 19. करेक्ट समजतंय पहा. नंतर काय रे त्यांनी जागाचे आपापसात ऍटला बदल केले. म्हणजे काय रे विजयला किशोरच्या जागेवर आणलं, किशोरला विजयच्या जागेवर आणलं आणि किशोरला इथं आणलं, विजयला इथं नेलं. ओके चला आता मला सांगा किशोरच्या डाव्या साईडला किती मुलं येते 19. विजयच्या उजव्या साईडला किती मुलं झाली असतील आता 9. बरोबर आहे. चला आता कोणाविषयी माहिती दिली, विजय विषयी माहिती दिली. विजय आता डावीकडून किती आला रे 25. पहा विजयची दांडी खाली बघा म्हणजे हा विजयचा एक पॉईंट आहे. ओके इकडे किती आहे 9 आहे. आता मला सांगा तो डावीकडून किती आहे 25 आहे, डावीकडून किती आहे तो 25 आहे. ओके मग तुला डाव्या साईडला लोक किती रे 24. किती 24 बरोबर. मग पहा आता हा 9 बरं का. आता काय जर त्यांनी जागा 25 होतो तर रांगेत एकूण मुले किती कसे मोजणार पहा. हे किती झाले 24 1 25 25 9 किती रे 34. किती 34 आलं उत्तर तुमचं 34. एकदम सिंपल वेळी काढायचं. ओके फॉर्म्युला वगैरे पाठ करायची काहीच गरज नाही. पहा आता पुन्हा पदावली आली. इथं काय करणार रे काय नाही सर्व मोठं गणित दिसतंय डोक्याच्या बाहेर नाही. टेन्शन घ्यायचं नाही. आपला डायरेक्ट काय करायचं आहे डिजिटल मेथड वापरून टाकायची. पहा वापरून घ्या आपलं. चला काय नाही डिजिटल म्हणजे काय या तिन्ही अंकांची बेरीज किती 5 आणि 6 किती 11. 11 म्हणजे किती 11 म्हणजे किती 2. 7 आणि 1 8 आणि 5 किती रे 13. 13 म्हणजे 4. 13 म्हणजे किती 4. 4 आणि 4 8. आता किती रे 7 आणि 5 12 आणि 1 13 म्हणजे किती 4. आता करा गुणाकार 2 गुणिले 4 किती रे 8. 8 गुणिले 4 किती रे 32 म्हणजे किती 5. 32 म्हणजे 5. 8 आणि 5 13. 8 आणि 5 13 म्हणजे किती रे 4. आलाय. आता करा चेक 7 आणि 1 8 8 आणि 5 13. 13 आणि 6 किती रे 19. 19 म्हणजे किती 9 आणि 1 10 म्हणजे 1 आहे उत्तर आपलं. पुढे चेक करा 7 आणि 5 12 आणि 1 13 म्हणजे किती रे किती 4. आपल्याला किती पाहिजे होतं 4च पाहिजे होतं. आले बरोबर. चला पुढे पहा 7 आणि 1 8 8 आणि 5 13. 13 आणि 7 20. 20 म्हणजे किती रे 2. करेक्ट. आता पुढे चेक करा 7 आणि 1 8 8 आणि 5 13 आणि 1 14. 14 म्हणजे किती 5. आपल्याला किती पाहिजे होतं 4. कुठे आलंय इथं लगेच जमतं. गुणाकार करायची काही गरज आहे का आपल्याला. फास्ट मध्ये उत्तर निघून जाते. ओके एकदम सिंपल बसते. पहा आता खाली पुन्हा बैठक व्यवस्थेचा क्वेश्चन काय क्वेश्चन रे एका रांगेत गिरीजचा क्रमांक उजवीकडून 22 आहे आणि डावीकडून किती आहे 28 आहे. पहा उजवीकडून म्हणून कुठून रे इकडून किती आहे तो 22 आहे. गिरीजचा क्रमांक 22 आहे. तो 22 असेल त्याच्या उजव्या साईडला लोक किती रे 21. किती 21 आणि डावीकडून किती आहे 28 आहे. मग त्याच्या डाव्या साईडला किती लोक रे 27. किती आहे 27. करेक्ट. पहा आता काय विचारलं रांगेत एकूण लोक होते. आता मोजा हे पहा 27 आणि 21 किती रे 7 आणि 1 8 28 आणि 20 किती 48 आणि हा किती 49. लोक किती असतील रांगेमध्ये. करेक्ट समजतं सर्वांना किती असतील 49. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. लॉजिकली जायचंय. चला पहा पुढचा. आता हा पहा इथं काय रे घनमुळे वर्गमुळे आणि पुन्हा वर्गमुळे. ओके कसं काढायचंय चला कसं काढायचंय पहा घनमुळे हा कशाचा घन आहे कसा काढायचा पहा. काहीच नाही करायचं 92 61. करेक्ट. हा घनमुळे कशाचा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला 1 ते 9 पर्यंत घन माहित पाहिजे. ओके त्याच्या एकच स्थानी कोणता अंक येतो पहा. घन काढण्यासाठी काय घन मध्ये 3 या 3 संख्या घ्यायच्या. वर्ग म्हणजे किती घेतलं आपण 2 घेतले होते. घन मध्ये 3 घ्यायच्या. कधी शेवटी 1 आहे घनामध्ये 1 च्या बरोबर का नाही 1 च्या. करेक्ट 1 च्या घन शेवटी 1 उरला किती रे 9. 9 कशाचं घन आहे 9 च्या अगोदरची पूर्ण घन संख्या कोणती आहे 8. कशाचं घन आहे 2 चा. कशाचं घन आहे 2 चा. म्हणजे हा पूर्णपणे घन कितीचा आहे रे हा कितीचा घन झाला 21 चा. पहा पुढं 75 69 कशाचा वर्ग आहे काढायचा आपला काय रे 75 69. पहा 75 69. मला एक सांगा हा वर्ग काढण्यासाठी तुम्हाला गरज काय 1 ते 9 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. एकच स्थानी कोणती संख्या आहे मला सांगा कोणतं एकच स्थानी 9 येतो नाही 3च्या आणि 7च्या. 3चा वर्ग 9 7चा वर्ग 49 एकच स्थानी काय आला 9 आला. करेक्ट. पहा वर्ग काढताना या 2 संख्या पकडते शेवटच्या यांचं काम झालं. आता राहिले किती रे 75. 75 च्या अगोदरची वर्ग संख्या किती रे किती 64. कितीचा वर्ग आहे 8चा. मग हा एक 83 चा वर्ग असेल किंवा 87 चा वर्ग. तर नेमका कशाचा वर्ग आहे आम्हाला कळलं पाहिजे. काहीच नाही करायचं. दोन ठिकाणी 8 आला 8च्या पुढची संख्या काय रे 9. 8 9 72. ही संख्या 72 पेक्षा मोठी की लहान आहे मोठी. मग हा मोठ्या संख्येचा वर्ग 87. कितीचा 87 बस अधिक 87. आता इकडे पहा इक्वल टू क्वेश्चन मार्क गुणिले 144. 144 कशाचा वर्ग आहे कशाचा वर्ग आहे
12चा वर्ग आहे, बरोबर नाही? मला सांगा हे 12 आणि क्वेश्चन मार्क यांचा काही इथं काय आहे काम? 12चं काही काम आहे तिकडं? 12चं घरदारीकडे सगळं मित्र परिवाराकडे इकडे आणावं लागेल ना. ओके, मग तिकडे तो कशामध्ये गुणाकार आहे, तिकडे काय होईल? भागाकारामध्ये. काय होईल भागाकारामध्ये? 12. आता या दोघांची बेरीज करा, किती? 1 आणि 7 किती रे? 8. आणि 8 आणि 2 किती आला? 108 भागिले 12. आता 12चा पाढा 108 पर्यंत येईपर्यंत मला 12 90 108 आलं तुमचं उत्तर. 12 90 108 आलं 9. समजतं ना? एकदम सिंपल. आता खाली काय रे? शेकडेवारीचा क्वेश्चन आहे. काय? 110%, 20चे 110% काढायचे. काहीच नाही करायचं. गुणाकारामध्ये पर्सेंटेज दिसला, भागकारामध्ये किती यायचा? 100. बस पहा 110 किती रे? 110 गुणले किती? 20 भागिले किती? 100. पर्सेंटेज दिसला गुणाकारामध्ये भागकारामध्ये 100 लिहायचं. बस एवढंच काम करायचं. पहा 100 आला किती? 0 2. या झिरोला हा झिरो गेला, या झिरोला हा झिरो गेला. राहिले काय शिल्लक? भागकारामध्ये 1. भागकारामध्ये 1 असेल आपण किंमतला व्हॅल्यू देतो काय त्याला? नाही. मग आपल्याला गुणाकारामध्ये त्यावेळेला 11 गुणले 2 किती रे? किती? 22. मग 11 गुणले किती? 22. समजते? एकदम व्यवस्थित. चला आता पुढचं पाहू आपण. पहा काय रे? 99चा वर्ग काढायचा आहे आपल्याला, बरोबर ना? 99चा काय करायचं आहे? वर्ग. कसा काढायचा वर्ग? पहा सिंपल मेथड 99चा वर्ग काढण्यासाठी. काय रे? पहा तुम्हाला एक फॉर्म्युला आठवत असेल. काय रे? ए अधिक बी, ए अधिक बी काय रे? ब्रॅकेटचा वर्ग. त्याचा फॉर्म्युला काय होता रे? ए चा वर्ग अधिक 2ab अधिक काय रे? बी चा वर्ग, बरोबर नाही? बी चा वर्ग उलट आहे. बी म्हणजे हा 9, ए म्हणजे हा 9. पहा बी चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग किती रे? 81. एक स्थानची संख्या घ्यायची, 8 8चे आले. करेक्ट. पहा पुढे काय रे? टॉईस एबी म्हणजे काय? दोघांचा गुणाकार करायचा. किती? 9 गुणले 9 81 गुणले किती? परत 2. 81 गुणले 2 किती रे? 162. 162 ने 8 170. मग परत 0 आला. आजच्या मध्ये किती आले रे? 17 आले. बोला आता किती आले? 17 आले. पहा आता काय झालं रे? याचा वर्ग. ए म्हणजे काय? आपला हा 9चा वर्ग 81. 81 17 किती? 98. किती? 98. 81 17 किती? 98. मग हा आला तुमचा 99चा वर्ग. किती रे? 9801. ऑप्शन नंबर 4 दिसतोय का? 9801. ओके. चला आता पुढचा क्वेश्चन पहा. 1 मिनिट, एक क्वेश्चन राहिले. ओके पहा काय रे? 20 नंबरचा क्वेश्चन काय? 2x भागिले 84 इक्वल टू 18 भागिले 14. कसं सॉल्व्ह करायचं? काय रे? 2x काहीच नाही करायचं. तुम्हाला काय करायचं? x ची टर्म काढायची, हा भागकार इकडे जाऊन गुणाकार करायचे. बस एवढंच करायचं. ओके चला कसं करणार आता? 2x इक्वल टू कसं रे? हा भागकार तिकडे जाऊन काय होणार? गुणाकार. 18 गुणिले 84 भागिले किती रे? 14. ओके आता मला सांगा 2x म्हणजे काय असतं रे? 2 गुणिले x असतं. 2x म्हणजे काय? 2x म्हणजे काय? याला कसं लिहितो आपण? 2 गुणिले x. या असं वाटत असतं 2 गुणिले x. मग हा 2x म्हणजे काय असतो? 2 गुणिले x. 2चं इथं काय काम आहे का? त्याला निघू तिकडं, घेतला इकडं 2 ला, हा 2 इकडे आणला आपण. ओके आता द्या भागकार सोपा. 14च्या पाड्यामध्ये 84 आहे का? 14 5 70, 14 7 84, 14 1 14, 14 7 84. ओके पहा आता 2 निघायचं दोघांना भाग द्या. कोणाला द्या? 9 देऊ, 18 देऊ. 2 के 2 9 18 आणि 9 7 किती रे? किती? 9 7 किती? 54. मग तुमची x ची किंमत किती आली? आहे का नाही? सोपं. एकदम सिंपल करायचं आपल्याला. ओके आता पहा पुढचा क्वेश्चन. काय रे? घातांकाचा क्वेश्चन आहे. मला सांगा कोणत्याही संख्येचा 0 घातांक म्हणजे किती असतो? 1 असतो. मग पहा 7चा 0 घातांक म्हणजे किती रे? 1. 8चा 0 घातांक म्हणजे किती? 1 वजा 7 भागिले 9. 7 भागिले 9 या 7चा 0 घातांक 9चा 0 घातांक असं लिहित असते. ओके चला 1 अधिक 1 किती रे? 2 वजा 7चा 0 घातांक किती रे? 1. 9चा किती? 1. 1 भागिले 1 म्हणजे काय? 1च असतो ना. 1 भागिले 1 म्हणजे काय असतो? 1च असतो. म्हणजे काय रे? 2 वजा 1 म्हणजे किती रे? किती? 1. तुमचं उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 3. किती रे? 1. समजतं सर्वांना? ओके पहा आता पुढचा क्वेश्चन पाहू आपण. काय रे? पहा काय हा नातेसंबंधाचा एकदम भारी क्वेश्चन आलाय, जो की TCS IBPS प्रत्येक वेळेस वापरतं पेपरमध्ये आणि पोलीस भरतीच्या बऱ्याचशा पेपरमध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे. पहा कसं सॉल्व्ह करायचा. त्याला काय म्हणतात? उडी किंवा चिन्हांमध्ये तुम्हाला नातेसंबंध सांगितलं असतं, त्याला कसं सॉल्व्ह करायचं? पहा काय रे? ए अधिक बी, ए वजा बी, ए गुणले बी, ए ऍट बी. ओके आणि खाली दिले ते सेंटेन्स. कसं सॉल्व्ह करायचं? पहा काहीच नाही करायचं. जी गुणले वाय. आता गुणाकार कुठे रे? इथं इथं बरोबर आहे. काय इथं गुणाकार आहे? बरोबर ना? काय अगोदर काय आहे? इथं अगोदर काय आहे? ओके मग कसं वाचायचं?
इथे काय ए ही बी ची पत्नी आहे म्हणजे अगोदर ए, इथं पण अगोदर ए. काय ए बी ची पत्नी सेम तसंच करायचं, अगोदर काय जी, जी काय रे वायची पत्नी, जी काय वायची पत्नी. हे पा जी काय पत्नी कोणाची वायची, हे दोघं अगोदर नवरा बायको आहे. करेक्ट. जी पत्नी म्हणजे ती काय फिमेल आहे म्हणजे मायनस, वाय ऑटोमॅटिकली प्लस होईल. ओके. पा पुढे खाली हॅच, वाय हॅच. पा काय हॅचला ए हे बी चे वडील आहे म्हणजे काय वाय हे काय रे याचे वडील, वाय काय वडील कोणाचे याचे. समजताय. आता पुढे पा ए अधिक एन, ए अधिक एन, ए ही बी ची बहीण आहे. ए काय रे या अगोदर इथं पण या अगोदर ए काय बी ची बहीण, ए काय बी ची बहिणी म्हणजे काय एन ची बहिणी, हे कोणाची बहीण आहे रे एन ची बहिणी. दोघं एका जनरेशन मध्ये म्हणून समोरासमोर घेतले. ही बहीण आहे म्हणून त्याच्यावरती मायनस चिन्ह दिलं. नंतर पहा एन वजा एस, वजा म्हणजे काय रे ए हा बी चा भाऊ म्हणजे काय रे एन हा एस चा भाऊ. एन काय भाऊ आहे कोणाचा रे एस चा. भाऊ भाऊ एका पिढीमध्ये, भाऊ बहीण एका पिढीमध्ये, मग एस चा भाऊ आहे. ही एक पिढी झाली. आता त्यांनी काय विचारलं रे असल्यास जीचे एस सोबत नाते काय, याला कसं वाचायचं रे उलट वाचायचं. दिले काय जीचे एस सोबत नाते काय, याला कसं वाचायचं एस चा जी कोण काय रे एस चा जी कोण असं वाचायचं. मग पहा यस इथं एस आहे, एस चा जी कोण रे आई येते का नाही, आई येते का नाही, मग याचं उत्तर काय रे आई. याचं उत्तर काय आई. समजतं सर्वांना. ओके. चला यासारखा सेम क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करायला टाकतो. तुम्ही तो सॉल्व्ह करायचा कमेंट मध्ये मला उत्तर सांगायचंय. ओके. चला ओके धन्यवाद. चला व्हिडिओ जर आवडला सरांनी आपल्या चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. ओके धन्यवाद.